महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी, शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी आजच्या व्हिडिओमध्ये UDIS प्लस या प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांचे अपार आयडी हे कशा पद्धतीने तयार करावे या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तत्पूर्वी नमस्कार, मी सचिन पाटील, शाळापूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे अपार आयडी हे तयार करायचे आहेत। अपार आयडी तयार करण्यासाठी UDIS प्लस या पोर्टलवर अपार मॉड्यूल हा टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे। अपार मॉड्यूल या टॅबवर क्लिक करून आपण सर्व विद्यार्थ्यांचे अपार आयडी हे जनरेट करायचे आहे। अपार आयडी हा 12 अंकी आहे। UDIS प्लस वर अपार आयडी तयार करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचं आधार व्हॅलिडेशन, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा GP, EP आणि FP हे टॅब अपडेट असणं महत्त्वाचं आहे। त्यानंतरच विद्यार्थ्यांचे अपार आयडी हे जनरेट होणार आहेत। आणि यातील एक सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या शाळेमधील विद्यार्थ्यांचे अपार आयडी जनरेट करण्यापूर्वी मुख्याध्यापकांनी पॅरेंट टीचर मीटिंग घेऊन त्यामध्ये ऑफलाइन स्वरूपामध्ये फॉर्म हा आपल्याला भरून घ्यायचा आहे। सो अपार आयडी हा UDIS प्लस या प्रणालीमधून विद्यार्थ्यांचा कशा पद्धतीने तयार करावा, त्याचप्रमाणे ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत हे आपण आता पुढील प्रमाणे प्रात्यक्षिक पाहूया। चला तर जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर। आता आपणास गुगलवर सर्च करायचं आहे UDIS प्लस ही वेबसाईट। या ठिकाणी UDIS प्लस या टॅबला प्रथमतः क्लिक करायचं आहे। यानंतर या ठिकाणी उजव्या कोपऱ्यात लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स या टॅबवर क्लिक करून स्टुडंट मॉड्यूलमध्ये या ठिकाणी आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करा आणि त्यानंतर गो या टॅबवर क्लिक करा। बघा, UDIS प्लस या प्रणालीमधून विद्यार्थ्यांचे अपार आयडी कसे तयार करावे ही माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत। स्टुडंट मॉड्यूलला लॉग इन करून घ्यायचा आहे आपला आयडी आणि पासवर्ड एंटर करून त्या ठिकाणी खाली दिलेला हा जो कॅप्चा आहे हा या ठिकाणी एंटर करायचा आणि त्याखाली लॉग इन या टॅबवर क्लिक करणार आहोत। विद्यार्थ्यांचा अपार आयडी तयार करायचा आहे। अपार यातील APAAR अपार म्हणजेच काय तर त्याचा फुल फॉर्म या ठिकाणी पाहूया। अपार A फॉर ऑटोमेटेड, P फॉर परमनंट, A फॉर अकॅडमिक, A फॉर अकाउंट, R फॉर रजिस्ट्री म्हणजेच ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री हा अपार आयडी आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे। प्रथमतः शैक्षणिक वर्ष 2024-25 या टॅबवर क्लिक करून आलेल्या पॉपअप विंडोला या ठिकाणी क्लोज करायचं आहे। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांचा अपार आयडी हा तयार करण्यासाठी डाव्या साईडला असलेला हा जो अपार मॉड्यूल हा टॅब या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। मात्र विद्यार्थ्यांचं आपल्याला जनरल प्रोफाइल, एनरोलमेंट प्रोफाइल आणि फॅसिलिटी प्रोफाइल ह्या तीनही टॅब अपडेट असणं आवश्यक आहे। म्हणजेच आपण या ठिकाणी जर पाहिलं त्या विद्यार्थ्याच्या समोर त्याचा जो फॉर्म स्टेटस आहे GP, EP आणि FP हे कंप्लीट असणं आवश्यक आहे। आणि दुसरं म्हणजे त्या विद्यार्थ्याचं आधार व्हॅलिडेशन हे कंप्लीट असणं आवश्यक आहे। यासाठी लिस्ट ऑफ ऑल स्टुडंटमध्ये जेव्हा आपण ॲक्टिव्ह स्टुडंटवर क्लिक करतो तेव्हा याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या समोर हे जे आधार स्टेटस आहे हे कंप्लीट असणं आवश्यक आहे। याचाच अर्थ आधार व्हेरिफिकेशन होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। या दोन गोष्टी पूर्ण असतील तरच आपण या ठिकाणी अपार मॉड्यूलमध्ये विद्यार्थ्यांचं अपार आयडी तयार करू शकतो। म्हणजे प्रथमतः विद्यार्थ्यांचे आधार व्हेरिफिकेशन आणि विद्यार्थ्यांचं GP, EP आणि FP हे अपडेट करून घ्या आणि त्यानंतर अपार मॉड्यूलमध्ये आयडी हा जनरेट करा। चला तर आता अपार मॉड्यूलमध्ये आपण जाऊन प्रत्यक्ष आयडी कसा तयार करावा हे पाहूया। अपार मॉड्यूल म्हणून हा एक टॅब देण्यात आलेला आहे, यावर आपण क्लिक करूया। त्यानंतर आपल्या समोर या ठिकाणी क्लास सिलेक्ट करण्यासाठी हा टॅब दिला जातो। आपल्या शाळेमध्ये ज्या काही इयत्ता आहेत या प्रत्येक इयत्ता या ठिकाणी दिसते। जसं की मी एक इयत्ता निवडली, त्यानंतर आपल्या वर्गामधला विद्यार्थ्यांचा आयडी तयार करण्यासाठी तुकडी विचारली जाते। ज्या तुकडीमधील विद्यार्थ्यांची आयडी तयार करायची आहे त्याला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि यानंतर गो या टॅबवर आपण क्लिक करणार आहोत। सध्या तरी बघू शकतो आपण टोटल एनरोलमेंट जे आहेत या वर्गातली संख्या किती आहे ते या ठिकाणी दाखवते। त्यानंतर या वर्गामध्ये आपण किती विद्यार्थ्यांचे आयडी जनरेट केलेले आहेत ती संख्या या ठिकाणी दाखवते आणि टोटल पेंडिंग किती आहेत ही दाखवते।
जसं आपण पूर्ण विद्यार्थ्यांचं केलं तर टोटल जनरेटेड आयडी, अपार आयडी जनरेट झालेले विद्यार्थी संख्या इथे येईल आणि पूर्ण विद्यार्थी संख्या झाल्यानंतर इथे आकडा हा 0 दिसणार आहे। असो, यानंतर आयडी हा कसा जनरेट करावा, या ठिकाणी कोणकोणती माहिती दिलेली आहे हे आपण या ठिकाणी पाहू शकतो। प्रथमतः बघा, या ठिकाणी बेसिक डिटेल्स मध्ये विद्यार्थ्याचं नाव, त्याची जन्मतारीख, मोबाईल नंबर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिल्या आहेत। त्यानंतर त्याची इयत्ता तुकडी दिलेली आहे, त्याचा पेन नंबर दिलेला आहे आणि प्रोफाईल स्टेटस मध्ये आपण या ठिकाणी बघू शकतो इनकम्प्लीट म्हणून शेर आहे, म्हणजे आपण त्या विद्यार्थ्याचा आयडीच अजून जनरेट केलेला नाही म्हणून हा शेरा इनकम्प्लीट आहे। जेव्हा अपार आयडी हा जनरेट होईल तेव्हा त्याचं स्टेटस हे कंप्लीट येईल आणि अपार आयडी या ठिकाणी नॉट अवेलेबल आहे, या ठिकाणी या विद्यार्थ्याचा अपार आयडी आपल्याला दिसणार आहे। आता या ठिकाणी बघा, या सर्व विद्यार्थ्यांचं जनरल प्रोफाईल, FP, EP या अशा पद्धतीने हे टॅब इनकम्प्लीट आहे, म्हणजे अपडेट नाही, म्हणून या ठिकाणी जनरेट हा टॅब बघा ॲक्टिव्ह झालेला नाही। अपार आयडी जनरेशन डिसेबल दाखवते आपल्याला, कारण या ज्या काही सूचना आहेत या आपण वाचायच्या आहेत, त्यानंतरच या ठिकाणी त्याचा जनरेट करण्यासाठीचा हा टॅब ॲक्टिव्ह होणार आहे। आता आधी सांगितल्याप्रमाणे त्या विद्यार्थ्यांचा या तिन्ही गोष्टी आधार व्हेरिफिकेशन झालं नाही म्हणून हे ॲक्टिव्ह झालेलं नाही। फॉर एक्झाम्पल म्हणून ज्या विद्यार्थ्याचं सगळं पूर्ण आहे अशा विद्यार्थ्याचं मी या ठिकाणी आता अपार आयडी हा जनरेट करून दाखवतो। आता या विद्यार्थ्याच्या नावासमोर बघितलं तर इथे जनरेट म्हणून हा टॅब ॲक्टिव्ह झालेला दिसतो, कारण या विद्यार्थ्याचं या तिन्ही गोष्टी त्याचप्रमाणे आधार व्हॅलिडेशन हे पूर्ण आहे म्हणून या ठिकाणी जनरेट म्हणून ऑप्शन आलेला आहे। चला तर या ठिकाणी आता या विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्याचा आपल्याला अपार आयडी हा तयार करायचा आहे। मी जनरेट या टॅबवर क्लिक करतो। जनरेटवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अपार आयडी जनरेट करण्यासाठीचा एक छोटा फॉर्म ओपन होणार आहे। सुरुवातीला आपण बघू शकतो त्याची बेसिक इन्फॉर्मेशन ही देण्यात आलेली आहे। आपण या प्लसवर क्लिक केलं तर या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची अधिकची माहिती आपल्याला या ठिकाणी दिसते। पुन्हा मायनसवर क्लिक केलं तर जी काही माहिती आहे ही मिनिमाइज होताना दिसते, म्हणजेच विद्यार्थ्याचं नाव, डेट ऑफ बर्थ, त्याचप्रमाणे त्यांच्या वडिलांचं नाव, मोबाईल नंबर, आईचं नाव या गोष्टी या ठिकाणी आपल्याला डिटेल्समध्ये दिसतात। आता आधार नंबर, नेम ॲज पर आधार या दोन्ही गोष्टी आपल्या पोर्टलच्या आणि आपल्या रेकॉर्डच्या त्या आधार कार्डवरील या मॅच होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जर नसेल तर या ठिकाणी आपण या टॅबमध्ये हा जो स्क्वेअर आहे यामध्ये चेकमार्क करून या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा आधार नंबर आणि विद्यार्थ्याच्या आधार कार्डवरील नाव या ठिकाणी पुन्हा एंटर करून आपण रिसबमिट करू शकतो, तरच आपलं या ठिकाणी अपार आयडी हा सहज जनरेट होण्यास मदत होणार आहे। आता फॉर्म कोणता आहे तो पाहूया। या ठिकाणी आपण बघू शकतो कन्सेंट बाय फादर, मदर, लीगल गार्डियन ऑफ स्टुडंट फॉर अपार आयडी जनरेशन। लक्षात घ्या, प्रथमतः शाळेतल्या मुख्याध्यापकांनी पॅरेंट टीचर मीटिंग घेऊन हा ऑफलाईन स्वरूपात फॉर्म भरून घ्यायचा आहे। हा कुठे मिळणार आहे ऑफलाईन स्वरूपात फॉर्म, तर असे फॉर्म त्याचप्रमाणे तांत्रिक सहाय्यता मिळवण्यासाठीच्या ज्या काही वेबसाईटच्या लिंक आहेत तर याच व्हिडिओच्या खाली असलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहे, आपण त्या ठिकाणी जाऊन हे सगळे मिळवू शकतात। आता हा फॉर्म भरण्याआधी आपण ऑफलाईन स्वरूपामध्ये सगळी माहिती हा फॉर्म भरून घेणार आहोत आणि हा अपार आयडी जनरेट करण्यासाठी त्या विद्यार्थ्यांचं आईचं, वडिलांचं किंवा जे काही पालक असतील त्यांचं ह्या तिन्हीपैकी एकाचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असेल किंवा वोटर आयडी असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा पासपोर्ट असेल, या पाचपैकी कोणतंही एक डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी आवश्यक आहे। ऑनलाईन सबमिट करण्यासाठी या पाचपैकी कोणताही एक कागदपत्र आपल्याला आवश्यक लागणार आहे। चला तर आता फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ही माहिती पाहूया। ही बेसिक डिटेल्स आहे, या ठिकाणी आपल्याला कोणताही बदल करायचा नाही, फक्त काही चेंजेस असले तरच या ठिकाणी आपण डू यू वॉन्ट टू चेंज आधार डिटेल्स या बॉक्समध्ये क्लिक करून आपण या ठिकाणी चेंज करायचं आहे। जर बरोबर असेल तर यामध्ये देखील आपण कुठेही फेरफार किंवा काहीही बदल करायचा नाही। आता या ठिकाणी फॉर्म भरताना सुरुवातीला हे जे आय लिहिलेलं आहे त्याच्या पुढे जो हा रकाना आहे या ठिकाणी आपल्याला त्या विद्यार्थ्यांचं आईचं, वडिलांचं किंवा जे कोणी पालक असतील, आई किंवा वडील सोडून इतर कोणी पालक असतील
तर अशावेळेस त्या 3 पैकी एकाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे। जसं की मी या ठिकाणी हा जो विद्यार्थी आहे, हा जी विद्यार्थिनी आहे, या विद्यार्थिनीच्या वडिलांचं नाव या ठिकाणी टाकणार आहे। आता यानंतर ॲज द आणि पुढे सिलेक्ट लिहिलं आहे। मग या विद्यार्थ्यांच्या वडिलांचं नाव टाकल्यामुळे या ठिकाणी मी फादर हा टॅब सिलेक्ट करणार आहे। जर आपण या ठिकाणी आईचं नाव टाकलं तर या ठिकाणी मी मदर हा टॅब सिलेक्ट करणार आहे। आणि जर आई आणि वडील दोघंही नसतील तर जे पालक असतील त्यांचं नाव या ठिकाणी टाकणार आणि या ठिकाणी लीगल गार्डियन या म्हणून असा टॅब सिलेक्ट करणार आहे। थोडक्यात आपण इथे वडिलांचं नाव टाकलं तर या ठिकाणी वडिलांचं नाव सिलेक्ट करा। यानंतर त्या विद्यार्थ्याचं नाव आपल्याला दिसेल आणि त्या वडिलांचा काय प्रूफ म्हणून आपण या ठिकाणी ID देणार आहोत यासाठी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। ID साठी त्या विद्यार्थ्यांचा आधार कार्ड वापरू शकता, आधार कार्ड नसेल तर पॅन कार्ड वापरू शकता, पॅन कार्ड नसेल तर वोटर ID आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे किंवा पासपोर्ट आहे। आता या ठिकाणी मी आधार कार्ड नंबर घेणार आहे म्हणून आधार या टॅबवर क्लिक करतो। आधारवरचा जो काही 12 आकडी नंबर असतो हा नंबर मला या ठिकाणी द्यायचा आहे। या ठिकाणी बघू शकता आपण हा जो टॅब आहे या ठिकाणी 12 आकडी जो नंबर असेल तो या ठिकाणी भरायचा आहे। म्हणजेच या ठिकाणी प्रथमतः वडिलांचं नाव, या ठिकाणी वडील असल्यामुळे फादर सिलेक्ट केला, त्यांचं जे काही डॉक्युमेंट आपण प्रूफ म्हणून देणार आहे ते या ठिकाणी आपण सिलेक्ट करणार आहोत आणि त्याच्यावरचा जो काही नंबर असतो हा नंबर आपण या ठिकाणी एंटर करणार आहोत। एवढी माहिती भरून झाल्यानंतर खाली आलो की या ठिकाणी प्लेस ऑफ फिजिकल कन्सेंट म्हणजे या ठिकाणी तुमचा जो काही पत्ता आहे हा पत्ता थोडक्यात या ठिकाणी टाकायचा आहे। एक ॲड्रेस आपल्याला द्यायचा आहे आणि त्या ठिकाणी त्यापुढे डेट ऑफ फिजिकल कन्सेंट म्हणजे तुम्ही हा फॉर्म कधी सबमिट करताय त्याची डेट द्यायचं आहे। फक्त त्या शहराचं किंवा गावाचं नाव आपल्याला या ठिकाणी द्यायचं, त्या दिवसाची दिनांक टाकायची आणि त्यानंतर बघा हेड ऑफ द स्कूल या ठिकाणी ऑलरेडी आपल्या UDIS प्लसला मुख्याध्यापकांचं लॉग इन त्यांचं नाव असल्यामुळे या ठिकाणी मुख्याध्यापकांचं नाव हे ऑटो या ठिकाणी येणार आहे। त्यानंतर त्या ठिकाणी पुढे विद्यार्थ्यांचं नाव येणार आहे आणि या ठिकाणी पालकांची सहमती आपल्याला आहे की विद्यार्थ्याचं अपार ID जनरेट करण्यासाठी त्यांनी सहमती दिलेली आहे आणि हाच अपार IDचं लिंकिंग हे त्या विद्यार्थ्याच्या डिजिलॉकरला देखील असणार आहे। अशी सहमती मिळाल्यानंतर आपण सगळ्यात खाली सबमिट हा जो टॅब दिसतो या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या समोर आर यू शुअर यू वॉन्ट टू जनरेट अपार ID विथ कन्सेंट बाय फादर आणि वडिलांचं या ठिकाणी पुन्हा एकदा कन्फर्मेशन घेतलं जाते आणि आपण त्यानंतर पुन्हा कन्फर्म या टॅबवर आपण क्लिक करणार आहोत। यापुढे प्रोसेसिंग रिक्वेस्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपार ID जनरेटेड सक्सेसफुली अशा पद्धतीने एक शेवटचा टॅब आपल्या समोर येईल। आता या ठिकाणी हे जे काही विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याचा हा अपार ID या ठिकाणी तयार झालेला आहे। हा अपार ID आपण जर पाहिला तर हा अपार ID 12 अंकी या ठिकाणी तयार झालेला आहे आणि पुन्हा त्यानंतर बॅक या टॅबवर आपण जर क्लिक केलं आणि तो जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याच्या नावासमोर आलो तर पुन्हा त्या ठिकाणी बघा स्टेटस या ठिकाणी जनरेटेड म्हणून आलेला आहे। प्रोफाईल स्टेटस हे कंप्लीट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या कामासाठी आपण हा फॉर्म भरला आधी आपल्याला या ठिकाणी त्याचा अपार ID दिसत नव्हता, मात्र या ठिकाणी विद्यार्थ्याचा अपार ID हा जनरेट झालेला आपल्याला दिसेल। सो अशा पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याचा आपल्याला हा फॉर्म अशा पद्धतीने फिलअप करायचा। कन्फर्मवर क्लिक केलं, सबमिट केला की लगेच त्यापुढे पुन्हा एकदा आपल्याला कन्फर्मसाठी टॅब विचारला जातो। त्यावर क्लिक केल्यानंतर समोरच विद्यार्थ्यांचा अपार ID हा आपल्याला जनरेट झालेला दिसेल आणि पुन्हा आपल्याला कधीही भविष्यात ज्या विद्यार्थ्यांचे अपार ID पाहायचे असतील तर आपल्याला अपार मॉड्यूलवर यायचं आहे। या ठिकाणी इयत्ता तुकडी निवडायची आहे आणि या ठिकाणी सेकंड लास्ट कॉलममध्ये आपण जर पाहिलं तर सर्व विद्यार्थ्यांचे अपार ID आपल्याला या ठिकाणी जनरेट झालेले दिसतील। मी आशा करतो की आपणास दिलेली सर्व माहिती ही निश्चितच समजली असेल। चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद।